मालेगाव मधल्या डोंगराळे गावातली घटना वाचल्यापासून मन सुन्न झालं। पत्रकार असलो म्हणून काय झालं, बाप म्हणून पहिल्यांदा माझ्या पोरी डोळ्यासमोर आल्या। 3 वर्षाचं गोड लेकरू नुकतंच चालू बोलू लागलं, पण इवलसं लेकरू होई हैवानाच्या वासनेचं विकृतीचं बळी ठरलं। ज्या लेकरानं हे जग नीट पाहिलंही नव्हतं, जिला स्त्री असण्याची जाणीव सुद्धा झाली नव्हती, तरी सैतानानं तिला बाई म्हणून चिरडलं। इवलाचा जीव काय म्हणाला असेल, आई पप्पाच्या नावानं किती आक्रोश तिनं केला असेल। साधं भूत आले म्हटलं तरी डोळे मिटून झोपणाऱ्या लेकराच्या छाताडावर हैवान बसला असेल, तेव्हा तिला हे जग किती क्रूर वाटलं असेल। आणि काय गुन्हा होता या सगळ्यांचा? मुलगी म्हणून जन्म घेणं? आकड्यात सांगतो, 2023 साली भारतात बालक अत्याचाराचे एकूण 1,77,335 गुन्हे नोंदवले गेले। त्यापैकी 40,434 पेनिट्रेटिव्ह सेक्शुअल असॉल्टची म्हणजे खोलवर लैंगिक अत्याचाराची प्रकरण आहे, ज्यात बहुसंख्य मुली आहे। हे फक्त आकडेवारी नाहीये, ही रोजची वेदना आहे। 90% पेक्षा जास्त प्रकरणात आरोपी पीडितीच्या ओळखीचा असतो। कुणीतरी नातेवाईक, शेजारी, शिक्षक, घरातील नोकर आणि धर्मगुरू इथपर्यंत ही सगळी आरोपींची मांदियाळी आहे। वय लहान, त्यामुळे बऱ्याचदा मुलींना काय घडलंय हेच कळत नाही, आणि सांगितलं तर विश्वास ठेवला जात नाही, आणि घराची इब्रत म्हणून दाबलं जात। एक वेळ शारीरिक जखमा बऱ्या होतात, पण मानसिक जखमा आयुष्यभर आत ठसत राहतात। आपल्या देशात पोक्सो कायदा 2012 पासून अस्तित्वात आहे, पण त्याची अंमलबजावणी आजही कमकुवत आहे। 2022च्या आकडेवारीनुसार पोक्सो खटल्यांची शिक्षा देण्याचं प्रमाण फक्त 30 ते 34% इतकं आहे। म्हणजे 100 पैकी 66 आरोपी मोकाट आहेत। फास्ट ट्रॅक कोर्ट असूनही खटले वर्षानुवर्ष चालतात, पुरावे नष्ट होतात, साक्षीदार फिरतात, पैसा पॉवर सगळं वापरून आरोपी सुटतात। त्यामुळे हिंमत वाढली आहे नराधमांची। माणसांच्या रूपात वावरणाऱ्या हैवानांना माणसांच्या जगात राहण्याचा कुठला अधिकार नाही। त्यांना कुठलीही दयामाया, मानवता हे दाखवताच कामा नये। शिक्षेच्या नुसत्या भीतीनं त्यांच्या काळजाचा थरकाप उडाला पाहिजे।